गॅरी चांगली वाट लावेल त्या राधिकाची. गावठी नुसती. गॅरी तिला व्यवस्थित साईडलाईन कर, मग माझंच राज्य या सगळ्यावर. आय एम ऑन हॉट सीट नाउ. सोना, तू जसं म्हणालीस तसं मी तिला सांगून आलोय. नक्की? हो, तिला मी सांगितलंय की मला तू आवडत नाहीस, मला तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि यापुढे परत माझ्या मागे मागे करायचं नाही, इथे नाही आणि इतर कुठेही नाही. त्यामुळे आता माझ्या नजरेसमोर तू येणं काही शक्य नाही. तू सोडून दे तिचा विषय. you're so sweet. You're so sweet. I love you so much. Thank you. I love you too, सोना. आणि मी हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलं. जाऊ दे ना आता, ते सगळं सोड ना. आपण कुठेतरी जेवायला जाऊया ना, लंच करू मस्त. मला खूप भूक लागली. हा, ग्रेट आयडिया. चल जाऊया. अरे हो, पण त्याच्या आधी तू ज्याच्यासाठी आली होतीस ते काम झालं की नाही? जेनीने चेक दिला ना तुला? हो दिला. नसता दिला तर तिलाही सुनावलं असतं. बास आता, चिल. अच्छा, तू एक काम कर, तू पुढे हो, मी पटकन हे काम संपून लगेच आलो. होय. लवकर या गॅरी. बाय. काय झालं समाधान? ही असते नखरे माझा समोर नाही. आज गुरु समोर दाखवायचे. गॅरी गॅरी करत त्याचा भोवती हे पिंगा घालत असतेस ना. हे आनंद, काम कर ना तुझं. माइंड युअर ओन बिझनेस. या मान्य आहे, माझा काही संबंध नाहीये, पण वहिनींचं तर आहे ना. अरे का त्यांच्या सुखी संसाराला तू वाट लावतेस? हे सगळं तू जे काही करतेस ना ते चांगलं नाहीये बरं. आणि फॉर गॉड सेक तुझं प्रेम भीम काहीच नाही. गुरु पागल झालाय तुझा मागे आणि तू त्याचा फायदा उठवतेस, फसवतेस त्याला. कारण सगळ्यांना माहिती आहे तुला गुरुकडून काय हवंय. तू फक्त त्याला तुझ्या ऐशो आरामाची शिडी बनवतेस. पर्सनल लाईफ स्पॉइल केलंच आहेस, आता करिअरची ही माती करणार आहेस. ओ गॉड, शट द हेल अप. या एक वेळ मी थांबेन. एक वेळ मी थांबेन, पण तुझं काय? हा, तू तुला हवं तेच करणार आहेस? जरा जरी लाज शरम आहे का ग तुझ्यात? हेच शिकवलंय का तुला? दुसऱ्यांचे सुखी संसार कसे उद्ध्वस्त करायचे हे धडे दिलेत ना तुला तुझ्या आईवडिलांनी? एक्सक्यूज मी, माइंड युअर टंग. ओके, माझ्या आई वडिलांबद्दल कोणीही काहीही बोललेलं मला चालणार नाही. मग तू ही वहिनींना त्रास दिलेला मला चालणार नाही, कळलं? निघून जा त्यांच्या आयुष्यातून. अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे आनंद, तू गप. आता उगाच मेंटली हरॅस करू नकोस मला. मी एका मुलीला मेंटली हरॅस केलं तर पोलीस काय करतात माहिती आहे ना तुला? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.